सांगलीमध्ये नुकताच सांगली फेस्टिवल चालू झालेला आहे. या ठिकाणी लहान मुलांसाठी विविध खाऊचे स्टॉल्स, त्याचबरोबर अम्युजमेंट पार्क आणि तसेच सांगलीकरांसाठी एक नवीन अट्रॅक्शन आणि आकर्षण म्हणजेच जलपरी. ही जलपरी साधीसुधी नसून इंडोनेशियातून आलेल्या ह्या जलपरी आहेत आणि या किमान 15 मिनिटं तरी पाण्यामध्ये असतात आणि आपले विविध कला सादर करून प्रेक्षकांचे मन मोहून घेतात आणि त्यासाठी प्रेक्षक देखील येथे आनंदाने गर्दी करीत आहेत. त्यासाठी घेतलेला आमच्या या प्रतिनिधीने ग्राउंड रिपोर्ट. सांगली फेस्टिवल मध्ये आपण आता आहोत. या ठिकाणी विविध खाण्याचे स्टॉल्स देखील पाहत आहोत आपण. इथे डोसा हे सगळ्यांसाठी एव्हरग्रीन असा आयटम आहे. कधीही आपण हे खाऊ शकतो, त्याला वेळ काळ नाही आणि त्याचा एक विशिष्ट असा सुगंध म्हणा किंवा ते डोसे टाकताना बघितलं की लोकांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि तिथं गर्दी असते खाण्याची. तर डोसा सेंटरचे हे जे मालक आहेत त्यांच्याकडून आपण थोडक्यात या फेस्टिवल बद्दल त्यांना काय वाटतंय हे जाणून घेऊया. सर नमस्ते, आपलं नाव? माझं नाव इम्रान मुबारक संधे. कुठून आलात आपण? कोल्हापूर. कोल्हापूर. तुम्ही आता इथं जो तुमचा स्टॉल चालू केलेला आहे सांगली फेस्टिवल मध्ये, तर त्याबद्दल काय सांगाल? इथं येण्याचा उद्देश आणि तुम्हाला इथं आलाय तर आता एक आठवडा होऊन गेला, तुम्हाला काय वाटतं? इथं आम्ही आलो आता एक आठवडा झाला. आजचा 8-9 दिवस झाले. तर आम्ही कोल्हापूरहून आलो. आम्हाला सुनील सरांनी जरा साथ दिली. आमचंही नाव होतं इथं आल्याबद्दल आणि जरा सेटलमेंट चांगलं केलेलं आहे इथं. हो प्रदर्शन वगैरे देखावा चांगला केलेला आहे आणि आम्हाला रिस्पॉन्स इथे चांगला मिळतो. म्हणजे आता आणि तुमचे हे आमचंही नाव- स्टॉल्स आमचंही एक महिनाभर राहतील एक अजून. महिनाभर आहे. आमचंही यांच्या जलपरी इव्हेंटमुळे आमचंही नाव आलेलं आहे. बरोबर. इथं जे नवीन एक अट्रॅक्शन आहे सांगली फेस्टिवलचं, मुख्यत्वे करून जिवंत जलपरी. तर जलपरीच्या कारणाने इथे गर्दी देखील भरपूर होती आणि त्यामुळे हे जे खाद्यपदार्थांची रेलचेल आहे या ठिकाणी, तर त्यांचा देखील नक्कीच फायदा होईल असं हे स्टॉलधारक आपल्याला सांगतायत. धन्यवाद. मानिनी पराठा हाऊस हे सांगलीचं एक सुप्रसिद्ध थालीपीठ पराठा आप्पे सेंटर आहे. यांचं देखील स्टॉल सांगली फेस्टिवल मध्ये या ठिकाणी आपण पाहत आहोत. सांगली फेस्टिवलला आल्याचा त्यांचा हेतू काय आहे आणि दुसरं म्हणजे त्यांना काय वाटतं इथे येऊन, हे आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊया. नमस्ते, आपलं नाव? माझं नाव मनोज जाधव. हम्म. इसूर मधून आलोय. हा, आपल्या इथे 100 फुटीला सरोवर हॉटेल शेजारी गाडी असते. बर. आणि हे दरवर्षी म्हणजे करतोय मी. हा, 4 वर्ष झालं मी करतोय कंटिन्यू. बर. कार्यक्रम चांगला असतोय, हा दरवर्षी असतोय. हा म्हणजे हे जे ऑर्गनायझर आहेत तर यांच्याबद्दल आपण काय सांगाल? तर नवीन नवीन थीम शिस्त, हा थीम. सगळे असते, सगळे स्वच्छता असत्या, नवीन नवीन थीम असत्या. मागल्या वर्षी आपलं हे होतं म्हणजे फिश टँकचं होतं. हा, यंदा यावेळी जलपरीचं फिश टँक मध्ये जलपरी आहे. जलपरी असं वेगळं अट्रॅक्शन आहे. वेगळं. कस्टमरचा दरवर्षी रिस्पॉन्स तुम्हाला कसा हा आहे? भरपूर चांगला आहे. हा. पण अजून आता चालू झालंय, पण अजून इथं पुढे आणि चांगलं होईल. ओके ओके. म्हणजे इथं आपण स्टॉल दरवर्षी तुम्ही लावताय, त्यामुळं हे तुम्हाला काही नवीन नाहीये. त्यामुळं इथं येऊन असं नुकसान झालंय असं काही नाही. नाही नाही नाही. नुकसान होत नाही कधी. ठीक आहे, चला. या ठिकाणी ते समाधानीच आहे. दरवर्षी त्यांचा 80 स्टॉल रुपये. इथे लागतो आणि असंही सांगलीमध्ये त्यांचं सरोवर हॉटेल पाशी मानिनी पराठा हाऊस चालूच आहे. त्यामुळे तिथले पण कस्टमर आहेत आणि इथे येणारा नवीन क्राऊड देखील त्यांना मिळतोय. धन्यवाद. नारायणी चायनीज सेंटर हे कोल्हापूरचं एक सुप्रसिद्ध चायनीज सेंटर आहे. आपण पाहतोय चायनीज म्हटलं की मुलांच्या तोंडाला नाही तर मोठ्यांच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटतं आणि खूप स्वच्छता, एक हायजेनिक पद्धतीचं हे चायनीज सेंटर आहे. याचे जे मालक आहेत यांच्याकडून या फेस्टिवल बद्दल पण आपण जाणून घेऊ, त्यांच्या स्टॉल बद्दल पण माहिती घेऊ आणि हे जे ऑर्गनाइज ज्यांनी केलंय तर त्यांच्याबद्दल यांची काय मत आहे ते थोडक्यात आपण जाणून घेऊ. दादा नमस्ते, आपलं नाव? नाव गणेश पवार, आपण कुठून? कोल्हापूरात. या स्टॉल मध्ये आपण आलेलो आहोत, त्याच्या मागचा आपला उद्देश काय? एक नंबर सगळं चांगलं केले. हा, जलपरी कार्यक्रम चांगला आहे. बरोबर. आणि हे सगळं बघायला जे येतात लोक, तर त्यामुळे आपल्या स्टॉलवर काही म्हणजे स्टॉलचा फायदा त्यांना होतोय का खाण्यापिण्याच्या दृष्टीने? काय आहे? होतोय ना, फायदा होतोय त्यांना, होते आम्हाला होतो फायदा. तुम्हाला सुद्धा होतोय. आता हा कंटिन्यू एक महिनाभर स्टॉल तुम्ही दरवेळी येता का पहिल्यांदाच आलाय? दरवेळी येते. दरवेळी या ठिकाणी येता म्हणजे ऑर्गनायझर
जो आहे स्टॉलचं जे मॅनेजमेंट ज्यांनी केलेलं आहे तर त्यांच्याबद्दल मग आपण काय सांगाल दरवेळी आपण येत आहे तर? काय नियोजन व्यवस्थित केलेलं असतं पद्धतीने. हो. चांगलं एक नंबर करतात. म्हणजे आपण इथून येत आलाय त्याबद्दल आपलं समाधान आपण आहोत. या ठिकाणी हे जे स्टॉलधारक आहेत तर मॅनेजमेंट बद्दल अतिशय समाधानी आहेत. काही तक्रार त्यांना मॅनेजमेंट बद्दल नाही आहे असं ते थोडक्यात सांगतायत आपल्याला. धन्यवाद. आपलंच आहे. हा. बोला सर. या ठिकाणी स्प्रिंग पोटॅटोचं स्टॉल आहे. श्री समर्थ फूड अतिशय नावाजलेलं कराड मधलं हे स्प्रिंग पोटॅटो, पेरी पेरी, चाट मसाला, सॉल्टेड आणि तंदूर टिक्का या सगळ्यासाठी हे फेमस असं आहे. सांगली फेस्टिवल मध्ये बिझनेस वाढतोय वगैरे असं. बिझनेस त्या नवीन असल्यामुळे बिझनेस पण वाढतोय आणि चांगला लोकांचा प्रतिसाद पण भेटतोय. हे नवीन आहे त्यामुळं नवीन अट्रॅक्शन एक लोकांना आहे आणि त्यासाठी त्यांचा प्रतिसाद नागरिकांचा देखील उत्तम आहे आणि जे ऑर्गनायझर आहेत तर त्यांची सेवा देखील चांगली आहे. त्यामुळं इथं फेस्टिवल मध्ये हे दरवर्षी 3 वर्ष झाले येत आहेत आणि त्यांना खरोखर अशी चांगली अशी सेवा देखील पुरवली जाते. पण जर घेतलं तर इथूनच पैसे कुणाचे राहणार नाहीयेत आणि इथं या तुम्ही स्वतः पैसे द्या, तुम्हाला जे लागेल ते घ्या. कुपनधारकांचा हिशोब सगळ्यात शेवटी रात्री होत असेल आणि त्यामुळं कुणालाही कमी जास्ती पैसे आले किंवा आपले राहिले किंवा त्यांना खाण्याचे पदार्थ देताना अजिबात गडबड गोंधळ होत नाही की बाबा एकानी पैसे घ्यायचेत आणि एकानी वस्तू खाद्यपदार्थ द्यायचेत असं काही इथं होत नाही. कुपन ऑलरेडी घेतल्यामुळे ते निवांतपणे आपल्या कस्टमरला योग्य ती सेवा देऊ शकतात. धन्यवाद. भैया कहाँ से हो आप? सांतावी चौपाटी. कुठून? सांतावी चौक, बॉम्बे. बॉम्बे. बॉम्बे आईस गोला, मुंबई आईस गोला या नावाने फूड स्टॉल आहे. गोळा म्हटलं तर आपल्याला एकदमच असा गोळा कधी खाईन असं लहानपणापासून आपल्याला गोळ्याचं अट्रॅक्शन खूप आहे, बर्फाच्या गोळ्याचं. तर हेच आता मोठ्या प्रमाणात आणि अतिशय हायजेनिक सुंदर प्रमाणात आहे. वेगवेगळे फ्लेवर देखील या ठिकाणी आहेत. हे मुंबई आईस गोळाचे जे मालक आहेत सांगली फेस्टिवल या ठिकाणी त्यांनी आपला फूड स्टॉल ठेवलेला आहे. त्यांच्याकडून आपण या फेस्टिवल बद्दल थोडक्यात माहिती घेऊया. सर जी नमस्ते, आपका नाम? संदीप गुप्ता, आप कहाँ से हो? बॉम्बे, दादा सिद्धिविनायक. हाँ, ये इतनी दूर आप जो आए हो सांगली फेस्टिवल के लिए, कैसा लगता है आपको? कुछ अलग एक्सपीरियंस है? नहीं सर, एक नंबर सर मैडम, अच्छा लग रहा है. सांगली फेस्टिवल रिस्पॉन्स भी अच्छा है और साफ सफाई भी अच्छा है, क्वालिटी भी इतना सब कुछ सही है. हाँ. बोलिए सर. दो मिक्स. ऑर्गनायझर जे आहेत तर त्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं ही मॅनेजमेंट केलेली आहे असं यांचं मत आहे आणि ते समाधानी आहेत या सर्व सांगली फेस्टिवलसाठी आणि त्यांच्या स्वतःच्या बिझनेससाठी. नमस्ते भैया, हमको भी बोला. ट्विन टॉवर मध्ये आपण आता आलेलो आहोत. या ठिकाणी सांगली एक्झिबिशन मध्ये अम्युजमेंट पार्क आहे. वेगवेगळी खेळणी आहेत आणि ते मुला मुलींसाठी एक वेगळंच अट्रॅक्शन असतं. या ठिकाणी झारखंड मधून हा भला मोठा स्पिन टॉवर आलेला आहे. पोटात गोळा येण्यासारखं इथं फील होतंय त्यामध्ये बसल्यानंतर. याचे जे ओनर आहेत तर त्यांच्याशी आपण थोडीशी बातचीत करूया. भैया नमस्ते, आपका नाम क्या है? दीपक. कहाँ से हो आप? झारखंड से. ये मतलब एग्जीबिशन में आने का आपका उद्देश्य क्या है? मैं एग्जीबिशन में पहले बार लेके आया हूँ ये झूले. हाँ. इधर सांगली का अंदर अभी पब्लिक तो बहुत कम आ रहा है. इधर हमारे साथ में जलपरी भी आया है. हाँ. इधर का पब्लिक तो अच्छा है, शांति दिमाग का है. हाँ. अच्छा आ रहा है, अभी अच्छा चल रहा है. हाँ, अभी 1 महीना आप इधर रुकेंगे. एक महीना अभी हाँ, यहाँ पे सैटरडे संडे छुट्टी रहती है तो तब का क्राउड क्या है? अच्छा है. अच्छा अच्छा है. ये जो जिन्होंने ऑर्गेनाइज किया है उनके बारे में आप थोड़ा सा बताओ. मतलब यहाँ का सब रहन सहन सब वातावरण यहाँ का अच्छा है. अच्छा है. उन्होंने मैनेजमेंट अच्छा किया है जी, क्या? जी, जी. सुनील नायर हे जे मॅनेजमेंट करणारे ओनर आहेत ज्यांनी हे एक्झिबिशन भरवलेलं आहे
तर त्यांची मॅनेजमेंट सुद्धा चांगली आहे आणि कोणत्याही प्रकारची इथे तक्रार त्यांची आपल्याला दिसून येत नाहीये. जलपरीचे हे जे अट्रॅक्शन आहे त्याच्यामुळे भरपूर सांगलीचं पब्लिक या ठिकाणी गोळा होत आहे. शनिवार रविवारचा क्राऊड देखील यांना मिळतोय आणि हळूहळू यांच्या स्पिन टॉवरला पसंती ग्राहकांची नक्कीच येईल असं देखील ते म्हणतायत. धन्यवाद. सांगली फेस्टिवल मध्ये आपण आता पाहतोय हे जे साखरेचा पफ आहे तर तो बनवतायत. एक लहान मुलांसाठी हे वेगवेगळ्या कलरचे जे पफ आहेत त्याचं देखील चांगलं अट्रॅक्शन आहे आणि ते बघून मुलांना खायची इच्छा होते. आणि हे सांगलीतून नाही आहेत, सांगलीच्या बाहेरून आहेत आणि इतके लांब फेस्टिवलसाठी आलेले आहेत. सांगली फेस्टिवलमध्ये त्यांचं जे काही सोय होतीये तर ती अतिशय उत्कृष्ट होते. सांगली फेस्टिवल मधून त्यांना इन्कम देखील चांगलं होतंय. विविध ठिकाणाहून लोक हा फेस्टिवल बघण्यासाठी येत आहेत आणि याचं मुख्य कारण आणि मुख्य आकर्षण म्हणजे जलपरी जी पाण्यातच राहते नेहमीच. आणि असं नाहीये की फिश टँक मध्ये मासे आहेत, तर ह्यावेळी फिश टँक मध्ये जिवंत अशी जलपरी आहे. आणि आपण इथल्या जे नागरिक आहेत, जे लोक येत आहेत बघायला, त्यांच्याकडून या सांगली फेस्टिवल बद्दल प्रतिक्रिया जाणून घेऊया. सर जी नमस्ते, आपका नाम? मेरा नाम खेतार है, कहाँ से आए हैं आप? हम राजस्थान से। राजस्थान से। ये जो आपने एग्जीबिशन देखा है तो इसके अलग अलग अट्रैक्शंस है, तो इसके बारे में आप जरा सा हमें बताइए। वो जलपरी का सबसे बेस्ट है एकदम, और ये कश्मीर का गुहा जो वो भी अच्छा है। अच्छा है। और आपको अच्छा क्या लगा यहाँ पे? वो तो सब लाइटिंग वगैरह अच्छा है। ऑर्गेनाइजर के बारे में कुछ तो बोलिए, मतलब ये जो किया है उन्होंने, तो अपने ऐसे है क्या बार बार हमको यही मिलना चाहिए अलग अलग कुछ तो? नहीं ऐसा तो अच्छा है सब, पर लाइटिंग वगैरह झूला वगैरह है, जैसे जलपरी है, हाँ। वो सब बेस्ट है एकदम। थैंक यू। या ठिकाणी कस्टमरना मुख्यत्वे करून जलपरीचं जास्त अट्रॅक्शन आहे आणि सगळ्यांच्या तोंडून देखील तेच येत आहे. सांगली फेस्टिवल त्यामधले खाण्याचे पदार्थ आणि हे जलपरीचं अट्रॅक्शन याच्यामुळं इथे दिवसेंदिवस गर्दी ही वाढतच आहे. धन्यवाद.